लातूर में एक नाबालिग लड़की को एक नाबालिग लड़के से प्यार हो गया। उन्होंने भागकर शादी करने का फैसला किया। घर से भागने के बाद लड़की अपने प्रेमी की मां के साथ रहने चली गई, लेकिन कुछ दिनों के भीतर मां ने लड़की को पैसे के लिए उसे कला केंद्र भेज दिया। हालांकि लड़की को नाबालिग होने के कारण वापस भेज दिया गया था। लड़की जो कला केंद्र से लौटी थी, उसे फिर से अंबाजोगाई के एक वेश्या के पास ले जाया गया। वहां उन्होंने उसका भुगतान किया और उसके साथ बलात्कार किया। तबीयत बिगड़ने के कारण लड़की को फिर से उसके प्रेमी की मां को सौंप दिया गया। ये मामला यहीं नहीं रुका, बल्कि उसे दूसरे कला केंद्र में वापस भेज दिया गया। पीड़ित लड़की ने पुलिस को अपनी बात बताई और इस घटना का पता चला। पुलिस ने अब इस घटना में 6 लोगों को गिरफ्तार किया है। रेडी सर, MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी घटना घडलेली आहे, ज्यामध्ये आरोपीसुद्धा अटक आहेत, नेमकी काय घटना आहे आणि कशा पद्धतीने त्या मुलीला कला केंद्रामध्ये पाठवण्यात आलं, त्यानंतर व्यवसायाचा प्रकार समोर आला, म्हणजे हे खरेदी विक्रीचा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे त्या मुलीच्या संदर्भामध्ये, हे काय प्रकार आहे? MIDC पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 512/2020 कलम 363 अन्वये सर्वप्रथम एक 16 वर्ष 8 महिन्याची मुलगी ही हिला पळवून नेल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती। त्यानंतर PSI कदम आणि PI मिरकले MIDC पोलीस स्टेशन यांनी या मुलीचा शोध घेतला। ती मुलगी मिळून आली। त्यानंतर दिलेल्या जबाबावरून असे निष्पन्न झाले की सदर मुलगी ही प्रेम प्रकरणातून एका मुलासोबत निघून गेली होती। त्यानंतर त्या मुलाची आई व तसेच तिचे इतर साथीदार यांनी तिला वेश्या व्यवसायासाठी पांगरी येथील एका कला केंद्रामध्ये घेऊन गेले होते। त्यानंतर तिथून तिला अंबाजोगाई या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी 2 अनोळखी व्यक्तींनी तिच्यावरती बलात्कार केलेला आहे, अशा आशयाचा तिनं जबाब हा दिलेला होता। CWC समोर तिचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे। यावरून जे आरोपी आहेत, 3 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि 2 महिला देखील अटक करण्यात आलेल्या आहेत। सर्व आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्या विरुद्ध कलम 363, 366 अ, 370, 376 2J आणि 506-34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये जे आहे ते काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत, म्हणजे त्या कला केंद्रावर पाठवताना किंवा अंबाजोगाईला पाठवताना म्हणजे पैसे च्या आमिषापोटी म्हणा किंवा पैसे देऊन त्या मुलं म्हणजे पैशासाठी त्या मुलीला व्यवसाय करायला लावलेला आहे। यामध्ये त्या बाबतीचा तपास चालू आहे। सुरुवातीला जे 2 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे, ज्यांनी तिच्यावरती बलात्कार केलेला आहे, त्यांनी तो पैसे देऊन बलात्कार केलेला आहे अशी माहिती, प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्याबाबतचा तपास सुरू आहे।